सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी। मातंग समाजातील तमाम महाराष्ट्रातील सर्व लहू सैनिक, लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, सर्व सकल मातंग समाजाचे सर्व मातंग समाज बंधू भगिनींना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी लाईव्ह येतो आहे। कळंबवरून तुळजापूर पायी पदयात्रेसाठी निघालेले लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी आज धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या पदयात्रेचं आगमन झालेलं आहे। या आगमनाचा पश्चात आम्ही लहुजी शक्ती सेना धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष कचरूभाऊ सगट व लहुजी शक्ती सेनेचे धाराशिवचे सर्व पदाधिकारी यांनी बालाजीभाऊ गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या पदयात्रेचं स्वागत केलेलं आहे। आणि ही स्वागत करून पदयात्रा तुळजापूरच्या दिशेने निघालेली आहे। ही सर्व पदाधिकारी गेली 3 ते 4 दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये, बरसणाऱ्या पावसामध्ये आणि आता कडक उन्हामध्ये अशा तिन्ही ऋतूमध्ये ही पदयात्रा तुळजापूरच्या दिशेने निघालेली आहे। या पदयात्रेचा उद्देश महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय जे वातावरण चालू आहे, आरक्षण म्हणून ज्या ज्या जाती रस्त्यावरती उतरत आहेत त्या जातीमध्ये आपण बघत आहोत। मग मराठा समाज असेल, पारधी समाज असेल, लमाण समाज असेल, मुस्लिम समाज असेल, इतर सर्व समाज, आदिवासी समाज असेल, इतर समाजाबरोबर मातंग समाज ही आज रस्त्यावरती उतरत आहे। मातंग समाजाचा प्रश्न वेगळा आहे व इतर समाजाचा प्रश्न वेगळा आहे। मातंग समाजाचा अबकड वर्गीकरणासाठी सुप्रीम कोर्टानं गेल्या 2024 साली 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व देशभर आदेश दिलेला आहे की आपापल्या राज्यामध्ये वर्गीकरण करून त्या राज्याला अबकड वर्गीकरण लागू करावं। या आदेशाचं पालन करण्यासाठी परवाच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लवकरच या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये या आरक्षणाचा अबकड वर्गीकरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे। हे पाहता काही समाजातील काही लोकांनी या अबकड वर्गीकरणाला जाणीवपूर्वक विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही त्यांचंही आता या ठिकाणी स्वागत करावं असं वाटतं, कारण आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। आम्ही कुणाची बरोबरी करत नाही, आम्ही कुणा समाजाचा द्वेष करत नाही, कुणाच्या समाजाचा विरोध करत नाही, परंतु आमच्या हक्काचं आम्हाला मिळत नाहीये। जर उदाहरणार्थ सांगायला गेलं तर एका आई वडिलाला जर 4 भावंड असतील आणि त्यांना जर 10-5 एकर शेती असेल तर त्या शेतीची, त्या प्रॉपर्टीची समान जर वाटणी करा जर कोण म्हणत असेल तर ते गैर आहे का? आम्ही या पदयात्रेच्या माध्यमातून त्या सर्व समाज बांधवांना एक विनंती करू इच्छितो। आम्ही आजपर्यंत कुणाच्याही आडवा गेलेलो नाही, आम्ही कुणाच्याही हक्काचं मागितलेलं नाही, आम्ही कुणाचंही हिसकावून घेतलेलं नाही, परंतु आमच्या मुलाबाळासाठी, येणाऱ्या भावी पिढीच्या कल्याणासाठी आम्हाला काहीतरी या शासनानं दिलेलं, जे ठरवून दिलेलं, कारण ज्यावेळेस आरक्षणाची सूची जाहीर करत असताना भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की आज ह्या आरक्षणाची मी तरतूद करत आहे आणि हे आरक्षण प्रत्येक जातीच्या घटकांच्या शेवटच्या घटकापर्यंत हे आरक्षण पोहोचलं पाहिजे, हे बाबासाहेबांची इच्छा होती। म्हणून आज आरक्षणाचा फायदा मातंग समाजापर्यंत कधीही आलेला नाही। म्हणून आम्ही केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, या दोन्ही सरकारांना आम्ही विनंती करून आम्ही आमच्या हक्काचं, आमच्या वाट्याचं आरक्षण रितसरपणे मागत आहोत। म्हणून आज या राज्यामध्ये आता आपण पाहतोय नवरात्र सारखा पवित्र सण, हिंदू धर्मातला पवित्र सण या राज्यामध्ये होताना आपण बघतोय। आणि या पवित्र सणापैकी नवरात्र म्हणजे तुळजाभवानीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होतोय। आणि या आई तुळजाभवानीला आम्ही बालाजीभाऊ, सर्व आम्ही कचरूभाऊ, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही साकडं घालण्यासाठी चाललोय की आई तुळजाभवानीचा इतिहास जर आपण बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांना
या यवनांना ज्या महाराष्ट्रावर यवनांनी अनेक हिंदू धर्मावरती अन्याय अत्याचार झाला, गोरगरिबावरती अन्याय अत्याचार झाला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जागा करून त्यांना लढण्यासाठी बळ दिला, तलवार दिली आणि ते बळ आणि तलवारीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांना गोरगरीब सर्वसामान्यांना न्याय देऊन एक स्वराज्य निर्माण केलं. आपण पाहतोय परवा 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम झाला. त्या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असं दंतकथा आहे की एका वेळेस या मराठवाड्यातील सर्व हिंदू समाज मारला जाणार होता, कापला जाणार होता आणि त्यावेळेस याच आई तुळजाभवानीने पंडित जवाहरलाल नेहरू यांना जागा करून त्यांना शक्ती दिली, बळ दिला आणि या मराठवाड्यातली जनता, हिंदू असलेली जनता आज आई भवानीच्या कृपेने त्या आज सुरक्षित आहे. मराठवाडा स्वतंत्र झाला. म्हणून हीच श्रद्धा बाळगून, हीच अपेक्षा बाळगून या आई तुळजाभवानीला ही सर्व पदाधिकारी मंडळी 100-150 किलोमीटर पायी पदयात्रा करून आई भवानीला एक साकडं घालत आहे. ते साकडं म्हणजे आई भवानी तू सगळ्यांचं कल्याण केलेलं आहे, तू सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्याचबरोबर मातंग समाजाला आईनं आशीर्वाद द्यावं आणि या सरकारला, या केंद्र सरकारला, या महाराष्ट्र सरकारला एक चांगली सद्बुद्धी द्यावी की लवकरात लवकर या मातंग समाजाला अबकड वर्गीकरणाचा लवकरात लवकर मार्ग मोकळा करावा. कारण आई तुळजाभवानीची लहान बहीण म्हणून आई मातंगी देवीला मानलं जातं. 5वी माळ्याचा मान मातंगी देवीला आहे आणि त्या मातंगी देवीची ही लेकरं, मातंगी देवीची ही मातंग समाजाची लेकरं आज अनेक वर्षापासून या विकासाच्या गोष्टीपासून वंचित आहेत. त्यांचा कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी विकास होताना दिसत नाही, कुठल्याही या प्रकारची या ठिकाणी योजना मिळताना दिसत नाही. याच मातंगी देवीचे वंशज, याच मातंग समाजाचे वंशज अनेक पिढ्या गरिबी दरिद्रीमध्ये जगताना आपण बघतोय. म्हणून आई तुळजाभवानीला खास करून या ठिकाणी साकडं आहे. आई तुझ्याच बहिणीची ही लेकरं, तुझ्याच आईची बहिणीची म्हणजे तुझ्या मातंगी देवीची ही लेकरं आज अपेक्षित आहेत, वंचित आहेत, उपेक्षित आहेत. त्यांचं कल्याण करण्यासाठी ही मंडळी आम्ही तुझ्या चरणी आम्ही आरती करून, महाआरती करून साकडं घालणार आहेत. लवकरात लवकर या सरकारला जाग येऊ दे. लवकरात लवकर या सरकारनं हे आरक्षण अबकड वर्गीकरणाचा मार्ग मोकळा करू दे. कारण बदर समितीनं या ठिकाणी 8-10 महिन्यामध्ये काही केलेलं नाही आणि पुन्हा मुदतवाढ दिल्यानंतर काय करणार आहे. म्हणून हे तात्काळ बदर समिती रद्द करून लवकरात लवकर येणाऱ्या या पवित्र सण म्हणजे दिवाळीच्या सणा दिवशी हे आरक्षण म्हणजे लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती दिनी या सरकारने जाहीर करावं असं सरकारला विनंती. बरोबर आई तुळजाभवानीला या ठिकाणी आम्ही चरणी नतमस्तक होऊन ही पदयात्रा आता तुळजापूरच्या दिशेने लवकरच या ठिकाणी उद्याच्या सकाळी 10 वाजेपर्यंत तुळजापूर नगरीमध्ये दाखल होणार आहे. धन्यवाद. या पदयात्रेला उद्या सकाळी 10 वाजता संपूर्ण मातंग समाज, संपूर्ण लहुजी शक्ती सेना, संपूर्ण संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उद्या सकाळी 10 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक तुळजापूर येथून ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वंदन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला वंदन करून ही पदयात्रा आई तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर जाऊन त्या ठिकाणी महाआरती आणि साकडं घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. म्हणून सर्वांनी, सर्व मातंग समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनी उद्या सकाळी 10 वाजता तुळजापूरला येऊन आपली उपस्थिती दाखवावी, समाजासाठी आपलं श्रेय या ठिकाणी द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, क्रांतिकारी जय लहुजी. धन्यवाद.